आपल्याबरोबर आता अभिनेते सयाजी शिंदे आहेत. त्यांनी धनंजय देशमुख यांची सांत्वनपर भेट घेतली आहे. सर, आज धनंजय देशमुख यांना भेटलात तुम्ही, संतोष देशमुख यांच्या फॅमिलीला. काय वाटतं तुम्हाला ही सगळा घटनाक्रम? तुम्ही एक संवेदनशील अभिनेता म्हणून तुम्हाला ओळखलं जातं, तुम्हाला काय भावना आहेत तुमच्या? मी भावना त्यांच्याकडे व्यक्त केलेत. ह्या सगळ्या महाराष्ट्राला सांगायची काही गरज नाही. आपण संतोषबरोबर आहोत. आपण संतोषच्या आत्म्याला शांती लाभावी, त्यांच्या कुटुंबियांना शांती मिळावी, त्यांच्याबरोबर आपण राहावं. आणि तो जो सद्विवेक व बुद्धीवाला जो आत्मा होता तो अजरामर कसा होईल, चिरंतन कसा राहील, तो पुढच्या काळात एक आदर्श कसा राहील, याच्या संदर्भात काय करता येईल त्या संदर्भात आम्ही. सर, तुम्ही महाराष्ट्रामध्ये लहान सहान गोष्टीवरती लक्ष ठेवून असता नेहमी, आणि आता ही जी घटना घडली ती कायदा सुव्यवस्था जी आहे या बाबतीतली, याबाबत तुम्हाला काय वाटतं? कायदा सुव्यवस्थेबाबत महाराष्ट्रातलं काय वाटतं? सगळ्यांनी सांगितले. आणि म्हणजे काय म्हणतात त्याला, जरा जरी सत्सद्विवेक जिवंत असेल तर ताबडतोब ह्याचे डिसिजन लेवलला आलं पाहिजे. पण प्रोसेस काय असते त्याच्यात आपण काही डिसिजन मेकर मी असतो तर मी लगेच डिसिजन घेतला असता. पण मला असं वाटतं की जे घेणार आहेत त्यांनी लवकर घ्यावं. सर, ह्या घटनेतले संतोष देशमुखांचे फोटो वगैरे व्हिडिओ बघून सगळा महाराष्ट्र हळहळ करत होता. ते तुम्ही पण पाहिले असतील. काय भावना, काय वाटतं तुम्हाला? मी परत तेच विचारतो तुम्हाला. आता हे अशक्य कोटीतल्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या. त्यामुळे तेच मी सांगतो आहे की आपण परत त्या कुटुंबासमोर परत त्याच गोष्टी काढणे हे परत त्याला मारण्यासारखं आहे. त्यामुळं की शांतपणा राहावा आणि शांती लाभावी ह्या दृष्टीनं प्रयत्न करायला पाहिजे. न्याय मिळाला पाहिजे ह्या गोष्टीवर आपण जास्त बोलूया. ते किती वाईट होतं हे सारखं बोलून मुलांना, त्यांच्या कुटुंबाला आपण परत त्रास देण्यासारखंच आहे. ते तुम्ही सामाजिक काम केलेलं आहे बहुधा, आणखी करताय. संतोष देशमुख हे सुद्धा सरपंच होते, त्यांनी पण गावामध्ये बऱ्यापैकी काम केले. ते आता तुम्ही चर्चेतून मी ऐकलं. ते कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांच्या? संतोष आणि धनंजय हे पहिल्यापासून खूप चांगलं काम करत आहेत. आमचे फोटो बघितले आहेत, आधी आम्हीपासून बोललेलो आहे, सह्या घेतलेल्या आहेत, पत्र सगळं माहिती होतंच. फक्त ह्या घटनेनंतर हा विषय कशाला मध्ये घ्यायचा, त्यांचा चांगलपणाचा, ही जरा घटना भयंकर वाईट असल्यामुळं आपण त्याच्यानंतर हळूहळू भेटूया त्या गोष्टीला म्हणून भेटलो आता. आणि त्या संदर्भात पुढे काम होईलच, कारण ते त्यांच्या रक्तातच आहे. चांगलं काम करणं हे त्यांच्या रक्तातच आहे. धन्यवाद सर. कॅमेरामॅन विनोद उमनाबादकर सह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, बीड, मसाजोग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.